नमस्कार, मी बाबासाहेब मुजमुले. कायझिन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अनुग्रह रिवायबल मिनिस्ट्रीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पास्टर छान रणदिवे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील बजाजनगर येथे येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्ताने नाताळाचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताचे दर्शन घेण्यासाठी सुमारे 1000 भक्तांची उपस्थिती लाभली. पास्टर छान रणदिवे यांनी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रवचन दिले. यावेळी अतिक कुरेशी, प्रकाश भोसले, अजमत खान, पास्टर विशाल जाधव, अंकुश अस्वर, सुनील जगताप, संजय जाधव, ज्ञानेश्वर अंभोरे, गौतम कांबळे, स्थिती जगताप, प्रशांत देसाई, हरी झोपे, राजू गायकवाड, वसंत काका गायकवाड, पृथ्वी मोरे, उषा जाधव, मीना वाघमारे, इंदुबाई खंडागळे, लक्ष्मी खंदारे, अलका गायकवाड, पुष्पा जाधव, रमा भगत आदींची उपस्थिती लाभली. आज ख्रिस्त जन्मोत्सव आहे. तर या निमित्त देशभर विविध कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरे होतात. तर आपण बजाजनगर येथे कशा प्रकारे याचं आयोजन करता आणि त्या मागची काय पार्श्वभूमी आहे याबद्दल थोडक्यात सांगा. आज खूप आनंदाचा दिवस आहे. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या निमित्तानं आम्ही आमच्या समाजातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी, त्यांच्या सुख शांतीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि येशूच्या नावाने त्यांना आम्ही आशीर्वाद देतो. येशू ख्रिस्ताच्या जन्माची पार्श्वभूमी आणि त्याबद्दल अधिक काय सांगाल. येशू ख्रिस्त मानव रूपामध्ये ह्या जगामध्ये आला आणि येशू ख्रिस्ताला मानव रूपात जन्म घेण्याचा येशू ख्रिस्ताचा विशेष उद्देश होता की मानवाच्या पापाची क्षमा करणे आणि त्यांना मोक्ष साधन स्वर्ग प्राप्त करून देणे. जो कोणी येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवतो आणि आपले पाप कबूल करतो तर त्याला तारण प्राप्त होते. ह्यासाठी विशेष करून येशू ख्रिस्त मरिया मातेच्या पोटी मानव बनून आला आणि ते आम्ही इतरांना सांगण्यासाठी, त्याचं सत्य सांगण्यासाठी हा नाताळाचा सण आम्ही आयोजित करतो. ख्रिस्त जन्माच्या निमित्ताने आपण कशा पद्धतीनं प्रार्थना करतो. ख्रिस्त जन्माच्या निमित्ताने 25 डिसेंबर 2025 रोजी 800 ते 1000 लोक अनुग्रह रिवायवल मिनिस्ट्रीच्या वतीने चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी उपस्थित होते. त्या ठिकाणी दुःखी, कष्टी लोक होते, आजारी लोक होते. तर त्या सर्व लोकांसाठी येशूच्या नावाने त्यांना सुख व शांती देण्यासाठी प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक जातीच्या लोकांसाठी आम्ही कळकळीनं प्रार्थना करतो आणि त्यांना आशीर्वाद देतो. त्यांचं कल्याण व्हावं, त्यांच्या कुटुंबाला शांती मिळावं ह्यासाठी प्रार्थना केल्या जातात.